नागपुर महानगर पालिका चुनाव 2026 की पृष्ठभूमि में पूर्व नागपुर की राजनीति में हलचल तेज हो गई है। पारडी मंडल पूर्व नागपुर भाजपा ओबीसी मोर्चा के अध्यक्ष भोलेश्वर वाट ने भारतीय जनता पार्टी से प्रभाग क्रमांक 25 से सीधे उम्मीदवारी की मांग की है। भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्ष भोलेश्वर वाट ने आज मीडिया से बातचीत करते हुए अपनी स्पष्ट भूमिका रखी। उन्होंने बताया कि पिछले 20 वर्षों से वे विभिन्न सामाजिक और विकासात्मक योजनाओं के माध्यम से जनता से सीधे जुड़कर काम कर रहे हैं। भोलेश्वर वाट ने कहा, अगर पार्टी मुझे प्रभाग 25 से उम्मीदवार बनाती है तो मैं इस प्रभाग के सर्वांगीण विकास के लिए पूरी तरह प्रतिबद्ध रहूंगा। बीते 2 दशकों से मैं समाज सेवा में सक्रिय हूँ। जनता के मुद्दों के लिए लगातार संघर्ष करता आया हूँ। खास बात यह है कि पूनापुर क्षेत्र से अब तक भाजपा ने किसी भी उम्मीदवार को मौका नहीं दिया है। इसको लेकर स्थानीय नागरिकों में नाराजगी देखी जा रही है। ऐसे में पूनापुर की जनता की मांग है कि इस बार स्थानीय और सक्रिय समाज सेवक भोलेश्वर वाट को उम्मीदवार बनाया जाए। अब इस मांग पर भाजपा नेतृत्व क्या फैसला लेता है, इस पर पूर्व नागपुर सहित पूरे शहर की नजरें टिकी हुई हैं। 22 वर्षापासून कार्य करताय भाजप या पक्षाच्या। मला सर्व काही पद्धती म्हणजे 2007 मध्ये प्रथम मी 52 बूथ क्रमांक म्हणजे 52 होता। वार्ड क्रमांक त्यावेळेस 28 होता। हा लेंडेबाई त्यावेळेस उमेदवारी लेंडेबाईंना मिळाली होती। त्यावेळी मी कार्यरत होतो त्यावेळेस कंटिन्यू। त्यानंतर 12 मध्ये भाजप हा पक्ष हारला आणि काँग्रेस आला। 17 मध्ये परत मग भाजपाची उमेदवारी काही आमच्या सोबत असलेल्या जे भाजपचे मेन दीपकजी वाडी भस्मे होते त्यांना असं 4चा प्रभाग होता 25 म्हणून त्यांना उमेदवार देण्याला हे निवडून आलेले। त्यावेळेस आम्ही कार्यरत कंटिन्यू राहिलेलो आम्ही 25 मध्ये। मग हारानंतर जे हारला आमच्या पक्ष 12 मध्ये त्यावेळेस प्रभाग हा 2चा प्रभाग बनला आणि त्यावेळेस 36 हा बनला। त्यावेळेस मी शक्ती प्रमुख म्हणून काम केले हा पक्षासाठी। आता पक्षाने दिल्या पाहिजे, कारण की आमच्या जो क्षेत्र आहे पुनापूर वार्ड म्हणून येते, पुनापूर प्रभाग म्हणून येते। नेहमी पेपरमध्ये नाव म्हणजे प्रभाग पुनापूरच येईल, पण 70 वर्षापासून आमच्याकडे म्हणजे 79 मध्ये माझे मोठे वडील इथून चुनाव लढलेले होते। आम्ही नेहमी जुळलेलो आहोत पक्षासोबत। अगर यावेळेस उमेदवारी दिली तर आमच्या सर्व क्षेत्रातल्या लोकांचे एकच मत आहे की पुनापूर म्हणजे अजूनही उमेदवारी दिलेली नाही आहे पक्षांनी कोणत्याच। तर यावेळेस सर्वांना असं वाटते की भोलेश्वर वाट यांना उमेदवारी मिळेल। याचे कारण आहे की मला यावेळेस ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष हे पद दिलेलं आहे भाजप या पक्षांनी। कंटिन्यू आम्ही 20-22 वर्षांपासून पाहतो समाजसेवे म्हणून आम्ही कंटिन्यू जनतेमध्येच आहे। पूर्ण माहिती घ्या। माझ्याकडे गोरगरीब मुलींचे लग्न सुद्धा आम्ही करून देत असतो। जे सेवाजी समाजसेवी संघटना आहे यांचे आम्ही 3 दिवसांचे कार्यक्रम करतो। जे गरीब मुलं मुली असतात यांच्यासाठी आम्ही लॉन वगैरे फ्री देत असतो। नेहमी कुठं ना कुठं आम्ही कार्यरत असतो। पक्षाला म्हणजे जेवढून पाहिलेलं आहे पक्ष कसा वाढवावा हे परिपूर्ण भूमिका माझ्यामध्ये। जेव्हा 7 मध्ये हा पक्ष आमचा हा काहीच नव्हता इथे, त्या पक्षाला कसं वाढवायचं ते भूमिका माझ्यामध्ये दिली होती पक्षाने। आता पक्ष वाढला त्यामुळे काँग्रेसचे खूप आगमन झालेले भाजपमध्ये, पण त्यावेळेस नव्हतं। तर पक्षाला नेहमी आम्ही वाढवत राहतो न। पक्ष वाढून आमच्या क्षेत्रामध्ये उमेदवार न दिली आता दिलेली नव्हती। तर आमच्याकडले लोकांचे एकच मत आहे की ह्या वेळेस पुनापूर या गावामधून या भावनगरमधून एक उमेदवार दिल्या पाहिजे, कारण पुनापूर हा प्रभाग असून पुनापूरमध्ये आतापर्यंत उमेदवार दिलेली नाही पक्षाने।